मित्रांनो, इथे तोफा आहेत, चांगल्या प्रकारे ठेवलेल्या तोफा आहेत. याला ऑइल लावलेलं आहे, आतमध्ये अंधार आहे फुल आणि जायला फाटलं. पार्वती पते हर हर महादेव. हे बघा, हा विंचूकडा आहे, छोटासा रस्ता त्या विंचूकडे जायला, पण तिकडचं दृश्य जे आहे ते अप्रतिम असणार. कारण बघा, एक एक माणूस चाललाय. हे बघा. नमस्कार मित्रांनो, हाईक विथ अल्केश्वर लोणावळा डायरीच्या तिसऱ्या भागात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सकाळचे 7 वाजले होते. सूर्याचा तेजस्वी प्रकाश पडू लागला होता आणि गाढ झोपेतून उठून फ्रेश होताच आपण बॉक्सटेल हॉस्टेलला बाय करून निघालो आजचा आपला तिसरा किल्ला फत्ते करायला, ज्याचं नाव आहे लोहगड. काल आपण 2 किल्ल्यांचा ट्रेक करून आलो होतो, त्यामुळे अंगात थोडासा थकवा जाणवत होता. पण लोणावळ्यातील ही गुलाबी थंडी मनाला एकदम ताजेतवाने करून टाकत होती. सुमारे 30 मिनिटाची सुंदर राईड केल्यानंतर मी पोचलो लोहगडच्या पायथ्याशी. किल्ल्याचं मुख्य गेट सकाळी 9 वाजता उघडतं, म्हणून आधीपासून जमलेली गर्दी गेट उघडताच आत जाण्यासाठी उत्सुक होती. तोपर्यंत मी बाजूलाच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं शांतपणे दर्शन घेतलं. गर्दी थोडी ओसरताच मी किल्ला चढायला सुरुवात केली. लोहगड हा मेंटेन किल्ला आहे. इथल्या दगडी मजबूत आणि सरळ पायऱ्यांमुळे कोणताही व्यक्ती हा ट्रेक सहजपणे पूर्ण करू शकतो. आज रविवार असल्यामुळे गर्दी नेहमीपेक्षा जास्त होती आणि त्यामुळे प्रॉपर शूट करायला थोडी अडचण येत होती. पण तरीही किल्ल्याचं भव्य रूप आणि सकाळच्या सूर्यप्रकाशाचा चटका हा अनुभव अधिकच सुंदर बनवत होता. तिकीट आहे गडावर जाण्यासाठी. आता हे तिकीट, गडाचे पायऱ्या खूप सुंदर आहे, चांगल्या प्रकारे अजून पण ठेवलेल्या आहेत. शिवनेरीनंतर हाच एक असा गड आहे तिथे चांगल्या प्रकारे पायऱ्या दिसल्यात मला. कोणत्याही प्रकारची हार्ड ट्रॅकिंग नाही, कोणी येऊ शकतं इकडे. तर काय स्वतःकडे कॅरी करत जावा. एकच काय, इकडे नेटवर्कचा इश्यू आहे, तुम्हाला काय पे करायचं असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. पर्यटक मात्र आरामात चढत किल्ल्यावर स्वतःचे सेल्फी आणि ग्रुप फोटो काढण्यात अगदी मग्न दिसत होते. सुमारे 10 मिनिटं चालत गेल्यानंतर किल्ल्याचा पहिला व्ह्यू पॉईंट समोर आला आणि तिथून दिसणारं दृश्य खरंच अप्रतिम होतं. दऱ्यांचा विस्तार, समोर पसरलेला निसर्ग सगळंच डोळ्यांना सुखावणारं होतं. त्याच्याच पुढे अजून 5 मिनिटं चढत गेलो आणि मग किल्ल्याचा पहिला दरवाजा नजरेस पडला. फायनली आपल्याला गडाचा पहिला दरवाजा लागलेला आहे. या दरवाजाला गणेश दरवाजा असं म्हटलं जातं आणि दोन्ही कमानीच्या दोन्ही बाजूला त्याच्या गणेश मूर्ती आहेत. तिकडे पण आणि गडाचे दरवाजे अजूनही भक्कम असे बनलेले आहेत. त्याच्यावर टोकदार असे टोकेरी लोखंडाचे सळ्या ठोकलेल्या आहेत, बघू शकता. मित्रांनो, इथे तोफा आहेत, चांगल्या प्रकारे ठेवलेल्या तोफा आहेत. याला ऑइल लावलेलं आहे, गंजू नये म्हणून ऑइलिंग करून ठेवलं आहे. पण दुसरं अजून एक रिझन, याच्यावर लोक बसतात आणि फोटो काढतात, तर कृपया करू नये. या महाराजांच्या तोफा आहेत, याचा आदर करणे फार गरजेचं आहे. आगे सैनिकांसाठी राहण्यासाठी असावा. हा बघा, हा सैनिकांना राहण्यासाठीच बांधलेला एक कोठार आहे.
त्यामधून मस्त पाहारे पण देऊ शकतो. या तोफांपासून आपण वरती निघालोय दुसऱ्या दरवाजाकडे. लागलाय तर दुसऱ्या दरवाजापाशी आपण पोचतोय. तो दरवाजा आपण पार करूया. आपल्याला मेन लक्ष्मीकोटीत जायचं आहे. भव्य असा नारायण दरवाजा पार करत मी पुढच्या वाट्याकडे निघालो. इथे दगड कोसळतात म्हणून जास्त वेळ पायऱ्यांवर थांबू नये अशी सूचना केली होती. पावसात जास्त दगड इथून सरकतात कारण वरती माकडं पण इकडून तिकडे उड्या मारतात, त्यांच्यामुळे पण दगड सरकत असतील. तर आपल्याला इथे गडाच्या तिसऱ्या दरवाजावर जायचं आहे. आता वरती बुरुज दिसतो तिथे. हिरवट स्वच्छ असं पाणी दिसतंय. त्याच्यामध्ये आई मासे पण आहेत. जबरदस्त दिख रहा है इसमें. महादरवाजा पार केला आणि काही पावलांतच आपण गडाच्या माथ्यावर पोचलो. वर आल्यावर सर्वप्रथम जाणवलं ते म्हणजे एकदम खुलं मोकळं वातावरण आणि समोर चारही बाजूंनी पसरलेला जबरदस्त नजारा. तर ह्या पावनालेकीच्या एका बाजूला तुंग फोर्ट, दुसऱ्या बाजूला तिकोना आणि विसापूर फोर्ट पण इकडून दिसतो. नजारा बघा वरचा. हा मकबरा आहे. हनुमान दरवाजाच्या समोरील बाजूस उंच चौताऱ्यावर एक मकबरा आहे. चौरस पायथा आणि अंडाकार घुमट असलेल्या या वास्तूत आत 2 कबरी आहेत. सज्जाच्या बाह्य बाजूस नक्षीकाम असून 4 कोपऱ्यात लहान कळस आहे. ही कबर आहे. जेव्हा मुघलांच्या हाती असेल किंवा तेव्हा आय गेस या कबरी बांधलेल्या आहे. त्या तोफांच्या खाली जे लाकडाचं ठेवण्यासाठी बनवलं ते आत्ता बनवलं असेल कदाचित थोड्या वर्षापूर्वी. पण या तोफा खूप भक्कम आहेत अजून. बसू नका तरी पण तिथे मुलं बसली आणि तोफ पाडली खाली. बघा म्हणजे बोलून पण लोक ऐकत नाही, थोडा सूचना देऊन पण. साईडला लेफ्ट साईडला महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव, 16 कोणी तलाव आणि विंचूकडा आहे. तर आम्हाला जायचं आहे इकडे लक्ष्मीकोटकडे. लक्ष्मीकोटीकडे जात असताना वाटेत वाड्यांचे काही अवशेष दिसले. जुने पण अजूनही इतिहासाची साक्ष देत उभे असलेले. मित्रांनो, आता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. आपण ज्या लक्ष्मीकोटीकडे चाललो आहे तिचा शिवाजी महाराजांच्या काळात खूप महत्त्वाचा उपयोग होता. शिवकाळात इथे व्यापारातून, मोहिमांमधून आणि जनतेकडून मिळणाऱ्या मालमत्तेचं सुरक्षित स्टोरेज केलं जायचं. म्हणजेच आजच्या भाषेत सिक्युअर गोदाम असं समजा. शिवकाळानंतर पेशवे व ब्रिटिश काळातही याचा वापर स्टोरेज म्हणून बघून आता आपण मंदिराकडे जाऊया. हेच मेन बघायचं होतं. आता धान्य गोठा बघितला आहे तर बाहेर निघून आता आपण मंदिराकडे वगैरे जाऊया. लक्ष्मीकोटी पाहून मी पुढे निघालो आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक गडाचा श्वास असलेलं एक छोटंसं महादेवाचं मंदिर समोर आलं. तिथे उभं राहून हर हर महादेव म्हणत मी शांतपणे देवाचं दर्शन घेतलं.
ओम नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव. महादेव मंदिरालाच लागून त्र्यंबक तलाव आहे. हा त्र्यंबक तलाव. त्या तलावामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहे. आय गेस 2015 साली मी इकडे आलेलो तेव्हा ह्याच्यात आम्ही उड्या पण खाल्लेल्या, स्विम केलेला ह्याच्यात. आतमध्ये ऑरेंज ग्रे कलरचे मासे पण आहेत. हे बघा ऑरेंज ग्रे कलरचे मासे आहेत आतमध्ये. पाणी बऱ्यापैकी स्वच्छ आहे. 2016मध्ये जेव्हा मी पावसाळ्यात इथे आलो होतो तेव्हा ह्याच तलावात पुण्याचा एक वेगळाच आनंद घेतला होता. त्या क्षणाची आठवण आजही ताजी आहे. जर तुम्ही बाटल्या वगैरे काय आणलं नाही तर इकडचं पाणी पिऊ शकता, काय होणार नाही. कारण बघा स्वच्छ पाणी एकदम, बघा एकदम स्वच्छ पाणी. बाटल्या पण भरू शकता. एक प्रकारचा कोणता कचरा भेटणार नाही, एकदम स्वच्छ पाणी आहे. ते ग्रीनिश दिसते कारण ते आतमध्ये सगळी माती वगैरे ग्रीन हे काळी बनलेली असते त्याच्यामुळे ते ग्रीनिश दिसते, पण असं स्वच्छ पाणी आहे. बघा इथे लिहिले पण आहे पिण्याचे पाणी. तर ट्रेकर्स मोस्ट ऑफ हे पाणी पितात, काही होत नाही पाणी पिल्याने. आम्ही पण पिलो आहे भरपूर वेळा. हा ईशान आहे, ह्याचा चॅनल आहे ईशान बब्बर. तर त्याला नक्की सबस्क्राईब करा, खूप चांगले चांगले ब्लॉग बनवतो हा. और क्या पूर्ण प्लॅटू आहे आणि वरतून व्ह्यू इतका सुंदर वाटतो ना. मी तलाव आहे, खूप चांगल्या प्रकारे कोरलेला हा तलाव आहे. तलावाला पायऱ्या देखील आहे. 16 कोली असा गोल घुमट असा तलाव. तर विंचूकडा असा आहे, तर एक असं दरी आहे पूर्ण आणि तिथं जायला एक छोटासा रस्ता आहे विंचूकडाकडे. तुम्हाला दाखवतो बघा, विंचूकडाकडे जाणारा रस्ता दाखवतो. मित्रांनो, लोहगडला आलात आणि विंचूकडा पाहिला नाही तर खरंच काहीच पाहिलं नाही. हा कडा अक्षरशः विंचवाच्या शेपटीसारखा वळलेला दिसतो आणि इथून दिसणारा व्ह्यू एकदम नेक्स्ट लेवल. समोर पसरणाऱ्या दऱ्या, बाजूने वाहणारा वारा आणि खाली दिसणारा तो कमालीचा उतार, पूर्ण सिनेमॅटिक एक्सपिरियन्स मिळतो इथे. जाण्याचा रस्ता बघा कसा आहे विंचूकडाकडे. जाण्याचा रस्ता जाम भयंकर आहे. तर मी आता तिकडे पोचतो आणि नंतरच तुम्हाला शूटिंग दाखवतो. इथं पकडून जावं लागेल. विंचूकड्याकडे जाणारा रस्ता खरंच खूप कठीण आहे. पावसात तर हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवतात, कारण त्या काळात इथे बरेच अपघात होतात. पण आपण हिवाळ्यात आलो असल्यामुळे आज मी निर्धास्तपणे या कड्याचा अनुभव घ्यायला निघालो. आणि साधारण 10 मिनिटाच्या ट्रेकिंगनंतर फायनली मी विंचूकड्यावर पोचलो. समोरचा नजारा पाहताच सगळा थकवा एका क्षणात गायब झाला. विंचूकड्यावर पोचलेलो आहे. हे बघा आपला भगवा झेंडा. विंचूकड्यावरचं दृश्य पाहूया कसं दिसतं विंचूकड्यावरून. पूर्ण सिटी, पूर्ण पावना लेक वगैरे सगळं दिसतंय. म्हणजे विचार करा, पहारेदारीच्या दृष्टीने हा किल्ला
किती महत्त्वाचा असेल. तर मित्रांनो, विंचूकडाचा पूर्ण अनुभव घेतल्यानंतर आता परतीचा प्रवास सुरू केला. खाली उतरताना एक वेगळीच शांतता होती, कारण कड्यावर पाहिलेलं दृश्य, जाणवलेला वारा आणि कड्याची रोमांचक ऊर्जा मनात खोलवर बसली होती. गडाचे 4 दरवाजे, भक्कम तटबंदी, लक्ष्मीकोटी, महादेवाचं मंदिर आणि शेवटी विंचूकडा. प्रत्येक ठिकाणाची स्वतःची एक वाईब आहे. हा ट्रेक नवशिक्या ट्रेकरसाठी परफेक्ट आहे आणि अनुभवी ट्रेकर्सना देखील नेहमी नवीन थ्रिल देतो. आजचा दिवस खरंच विस्मरणीय झाला. लोहगडने पुन्हा एकदा सिद्ध केलं की काही ठिकाणं कितीही वेळा भेट दिली तरी दरवेळी ती नव्या रूपात अनुभवायला मिळतात. जर तुम्हालाही शांतता, निसर्ग आणि थोडा ॲडव्हेंचर हवा असेल तर लोहगड हा ट्रॅक मस्ट विजिट ट्रॅक आहे. आपण पुढच्या एका अजून भन्नाट ट्रॅकवर भेटूच. तोपर्यंत हाईक विथ अल्केशवरून मी घेतो निरोप. जय शिवराय. हर हर महादेव.